समुद्राची पुष्कळ अशी नावं सुद्धा आहेत. तेव्हा हे नंद बाबा, जितकी मी वर्णन करणार आहे तितकी कमी पडणार आहेत. जसा याच्याविषयी प्रेम दुसऱ्याला समोरच्याला उत्पन्न होईल, जशी भक्ती उत्पन्न होईल, त्या प्रकारे याचे नाव पडतील असं या ठिकाणी सांगितलं. आणि भगवंताचा नामकरण सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला. अशा प्रकारे नंदाला सर्व गुणांनी युक्त असलेल्या कृष्णाचं आणि बलरामाचं वर्णन गर्गाचार्य करतात आणि आश्रमाकडे पुन्हा ते निघून जातात. थोड्याच दिवसामध्ये गोकुळामध्ये बलराम आणि कृष्ण हात आणि गुडघे टेकत रांगू लागले. त्याचं वर्णन संतांनी फार सुंदर केलेलं कृष्णाची या मागे रांगायला लागले. थोड्याच दिवसामध्ये बलराम आणि कृष्ण रांगणे संपवून गोकुळामध्ये हिंडू फिरू लागतात असं वर्णन या ठिकाणी शुकाचार्य करतात. ज्याप्रमाणे बालकाला पाय फुटल्यावर त्याला असा आनंद होतो की मी किती दुडू 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 पळावं, आणि भगवंत अतिशय सुंदर त्या ठिकाणी मातेचं चित्त त्या ठिकाणी कुठेच एका क्षणार्धामध्ये दूर करतात आणि भगवंत गोकुळामध्ये फिरतात, सोबत खेळता आहेत. आणि यशोदा मातेजवळ आता गाऱ्हाणे सुरू झाले. अगं यशोदे, तुझा कान्हा अतिशय खोडकर झालेला आहे. गाईची धार काढताना आम्ही ज्यावेळेस गाईंजवळ बसलेलो असतो त्यावेळेस हा वासरांना सोडून देतो. याचं वय आहे का? आणि वासरांना सोडून त्या ठिकाणी धड वासरांनाही पूर्णपणे दूध पिऊ देत नाही आणि तोही स्वतः पित नाही, सर्व वाया घालवतो, अस्ताव्यस्त त्या ठिकाणी स्थिती करतो. हा चोरीच्या निरनिराळ्या युक्त्या करतो. त्यावेळेस मैत्रेय मुनी विदुर काकांना सांगतात. विदुर काकांना प्रश्न असा पडला, फार सुंदर प्रश्न आहे बघा. म्हणे मैत्रेय मुनी, भगवंताच्या लीला सांगता 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 शुकाचार्यांनी मध्येच कोणती लीला सांगितलेली आहे आणि मध्येच कोणती लीला सांगितली आहे. त्यावेळेस मैत्रेय मुनींना त्या ठिकाणी हसू आलं आणि सांगतात, म्हणे विदुरा, अरे भगवंताच्या विषयी शुकाचार्यांनी या लीलांचं वर्णन करता करता शुकाचार्यांना समाधी लागून जात होती. इतक्या मनमोहक आणि गोड अशा लीला भगवंताच्या होत्या, म्हणून त्यांच्या लक्षातच यायचं नाही कोणती लीला अगोदर सांगायची आहे आणि कोणती लीला नंतर सांगायची आहे. त्या ठिकाणी विदुर काकाही हसले. भगवंताच्या त्या सुंदर सुंदर लीला त्यावेळेस
एक गोपी त्या ठिकाणी आली आणि भगवंताच्या चुकल्या यशोदा मातेजवळ सांगते. शुकाचार्य वर्णन करतात, जेव्हा हे यशोदे दूध काढून झाल्यानंतर आम्ही ज्या प्रकारे आमचं जे दही आहे, जे दूध आहे ते शिंकावर ठेवतो, वर ठेवल्यामुळे याचा हात त्या ठिकाणी पुरत नाही आणि याचे हात पुरत नाही, तेव्हा हा योग वेगवेगळ्या युक्त्या त्या ठिकाणी रचतो आणि नाना पद्धतीने ते डेरे जे आमचे आहेत वर शिंक्यावर ठेवलेले ते फोडून टाकतो. कुठे 2-4 चौरंग ठेवतो, एकावर एक चौरंग ठेवून त्यावर चढतो आणि कुठे उखडावर चढतो, तर कधी चौरंगावर चढून त्याचं काम भागलं नाही तर असं करतो, काड्यांना मोठे धारदार अशा काड्या बनवून त्या मडक्यांना छिद्रे होल पाडतो आणि खालून होल पाडल्यानंतर ते जे दही आणि दूध अगडत आहे त्याला तोंड लावतो. खाऊन त्याला मन भरत नाही, एवढ्यावरच तो शांत बसत नाही, आमचे जे काही मडके आहेत ते सुद्धा फोडून निघून जातो. त्यावेळेस यशोदा माता सर्व काही ऐकून घेते आणि पुन्हा घरामध्ये येते. एके दिवशी बलराम आणि काही गोप कृष्णाबरोबर खेळत होते. त्यावेळेस कृष्ण भगवंताची बलरामाने त्या ठिकाणी तक्रार यशोदे मातेजवळ आणली. म्हणे, आई आई, कृष्णाने आम्ही काही गवड्यांसोबत गोपांसोबत खेळत असताना रस्त्यावर अंगणामध्ये कृष्णाने माती खाल्ली. संतांनी फार सुंदर सुंदर वर्णन केलेलं आहे. आई ग आई नाही कादली म्या, आई ग आई, नाही कादली म्या माती, आई ग आई, नाही कादली म्या माती. बलराम दादा आणि काही गोपांनी त्या ठिकाणी भगवंताची खोडी सांगितली. एवढे स्तब्ध भगवान उभे आहेत की जसं काही काहीच केलेलं नाहीये. त्यावरून बलराम दादा फार सुंदर सांगतात, आई अगं असा उभा आहे की जसं काही याने काहीच केलेलं नाहीये. भगवंत शांत उभे आहेत. यशोदा माता देवाकडे पाहते आणि देवाला सांगते, कृष्णा अरे खरंच का रे लाला, तू माती खाल्ली का? म्हणे नाही नाही नाही, मानाने मान हलवली. म्हणे बर बघ रे बलराम, नाही म्हणतोय कृष्णा. म्हणे नाही नाही आई, याने खाल्लेलीच आहे माती, याने खाल्लेली आहे. म्हणे बर याचं मुख बघू. त्याला मुख त्या ठिकाणी
म्हणे बघू बरं कृष्णा, ये माझ्याजवळ, तुझं मुख उघड. देवाने मुख उघडताच बरोबर पूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन आपल्या आईला पुन्हा त्या ठिकाणी दाखवलं. असं सांगितलं शुकाचार्यांनी. ब्रह्मांडाचं वर्णन त्यामध्ये सर्व विश्व, सर्व जग त्या ठिकाणी आपल्या आईला आपल्या मुखाचं मध्ये दाखवलं आणि दर्शन करवलं. त्यामध्ये गोकुळ आहे, गोकुळामध्ये नंदाचा राजवाडा आहे. त्या राजवाड्यामध्ये पुन्हा यशोदेने तिच्या लालाला मांडीवर घेतलेलं आहे हे सुद्धा दिसतंय. हे सर्व पाहिल्यानंतर शुकाचार्य सांगतात की यशोदा मातेला फुरड आली आणि त्याच ठिकाणी खाली पडली. भगवंतांनी सांगितलं, आई ये तो अभी शुरुआत है, ये ट्रेलर है, पिक्चर अभी. भगवंतांनी अशा निरंजनाने लीला करता करता यशोदा माता त्या ठिकाणी पुन्हा त्या लालाला सांगते, नाही रे, माझ्या कृष्णाने माती खाल्लेली नाही. आणि यशोदा त्या ठिकाणी साशंक होऊन लालाला सांगते आहे, लाला जा खेळ बाहेर, आणि सोडून दिलं. त्यावेळेस शुकदेव महाराजांनी परीक्षिती राजाला सांगितलं, हे राजा, नंद पूर्वजन्मी एक श्रेष्ठ वसू होता आणि त्यांचं नाव द्रोण होतं, त्यांच्या पत्नीचं नाव धरा होतं. या दोघं पती पत्नीच्या इच्छेनुसार मी यांच्या पोटी जन्म घेतला आणि यांच्या घरी जन्माला येऊन नंद बाबाला आनंद दिलेला आहे आणि त्यांच्या जीवनाला कृतार्थ केलेला आहे. याच मध्ये भगवंतांनी पुढची लीला केली की श्रीकृष्णाला यशोदा मातेने खोडी केली म्हणून उखडाला बांधलेला आहे. एक वेळेस यशोदा माता घरच्या दासींना कामाला लावून दिलं आणि स्वतः दही घुसळण्याचं काम त्या ठिकाणी करू लागली. दही घुसळत असताना स्थूल असलेलं असं कमरेवर रेशमी वस्त्र त्या ठिकाणी होतं. अतिशय सुंदर वर्णन त्या ठिकाणी शुकाचार्यांनी यशोदा मातेचं केलं. त्यावेळेस दही घुसळण्याचं जी क्रिया चालू होती त्याच वेळेस चालत 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 भगवंत आईजवळ आले आणि आईला दूध मागू लागले. आईने हातातलं काम सोडलं, त्याला कृष्णाला स्तनपान दिल्यानंतर आता दूध पाजता पाजता यशोदेच्या मनामध्ये असं आलं की आपण आत चुलीवर दूध तापवायला ठेवलेलं आहे आणि आपण ते विसरलोय. लालाला घेतलं आणि मांडीवरून उचललं आणि बाजूला ठेवून दिलं. इतक्यात खाली गडबडीने त्याला ठेवून दिल्यानंतर निघून गेली आणि आतमध्ये घरात मध्ये गेल्यानंतर पाहिली तर उतू जाणारं जे दूध उतू खाली जात होतं त्या दुधाला उतरवलं आणि पुन्हा ती बाहेर आली. बाहेर आल्यानंतर पाहते तर काय, आपल्या दह्याचं सर्व मडकं फुटलेलं आहे, सर्व दही जे आहे ते अस्ताव्यस्त झालेलं आहे. तिने ओळखून घेतलं, ही सर्व माझ्या लाडक्याचीच करामत आहे, हे कुणीच करू शकत नाही. देवाला जाणलं, मनोमन त्या ठिकाणी स्मित हास्य करते, इकडे तिकडे शोधते आहे परंतु देव काही दिसत. एका पालथ्या उखडावर श्रीकृष्ण त्यावेळेस उभा होता. हे दृश्य तिने तिच्या डोळ्यांनी पाहिलं आणि शिंक्यावरचं लोणी वानरांना आपल्या हाताने खाऊ घालतो हे दृश्य यशोदा माता पाहते आणि हसते. आणि आता जेव्हा आईने आपल्याला अशा अवस्थेमध्ये पाहिलं तर काय करायचं, आई हातामध्ये छडी घेऊन समोरून येते आहे, मोठी काडी घेऊन. हे श्रीकृष्ण भगवंतांनी पाहिल्यानंतर उखडीवरून खाली जोरात उडी मारली आणि घाबरलो आहे मी, आई तुला घाबरतो आहे अशा अवस्थेत दाखवून पळतच सुटले. देव पुढे पडताय आणि आई मागे पडते. सुंदर असं वर्णन शुकाचार्य करतात. त्यावेळेस थोड्या वेळामध्ये तिने थकली. भगवंतांनी एवढं पळवलं की यशोदा माता त्या ठिकाणी थकल्या. जोराने धावल्यामुळे ती एका ठिकाणी स्तब्ध उभी राहून गेली आणि थकल्यामुळे खाली बसून गेली. त्यावेळेस तिने सुद्धा विचार केला, आपण आपल्या बाळाला मारण्यासाठी त्याला थकवत आहे, हा सुद्धा थकला असेल. कृष्णा, अरे कृष्णा थांब रे, पडू नकोस, दमशील. देव म्हणता आहे, आई मी नाही, तूच दमलेली आहेस, तूच आता स्वतःला आवरून घे. त्यावेळेस
पकडलं. स्वतः भगवंत आईच्या जवळ आले. म्हणे आई ठीक आहे मार, तुला काय शिक्षा द्यायची आहे तर दे. त्यावेळेस एक छोटीशी दोरी शेजारी पडलेली होती. दोरी हातामध्ये घेतली आणि त्या उखडाला भगवंताला बांधू लागली. तोच असा प्रकार घडला. एक पोटभर दोरी कमी पडली. पुन्हा यशोदा मातेने जवळ असलेली अजून एक दोरी शोधून आणली. त्या दोरीला ती दोरी जोडली. पुन्हा बांधल्यावर तोच प्रकार घडला. दोरी पुन्हा कमी पडली आणि यशोदा माता अशी दोरी बांधून थकली, परंतु भगवंत काही बांधले जात नव्हते. देवाने आईची ती त्या ठिकाणी असलेली स्थिती ओळखली. अतिशय घाम आलेला होता, थकलेली होती. भगवंतांनी स्वतःला त्या ठिकाणी बांधून घेतलं आणि बांधल्यानंतर आता यशोदा माता म्हणते, लाला इथून जर तू आता हल्लास तर आता माझ्याशिवाय वाईट कोणी नाही. देवाने सांगितलं बरं ठीक आहे आई, तू म्हणशील तसं. आणि आपल्या कामाला पुन्हा धरकामाला निघून गेली. भगवंत त्याच ठिकाणी स्वतःला बांधल्यानंतर उभे आहेत आणि शुक्राचार्य त्या ठिकाणी वर्णन करतात. देव किती भक्ताच्या अधीन असतो की स्वतःच्या आईचं दुःख त्या ठिकाणी पाहिलं न गेल्यामुळे स्वतःलाच त्या ठिकाणी बांधून घेतलं. आणि यानंतर आपली आई आपल्या घरकामामध्ये व्यस्त आहे असं पाहिल्यानंतर उखडाला बांधलेल्या त्या कृष्णाने अगोदर जे वृक्ष त्याने पाहिले ते कुबेराचे जे 2 मुलं होते यक्ष, त्यांना यांचा उद्धार करायचा आहे ही एक गोष्ट मनामध्ये भगवंतांनी आणली. आणि नल आणि कुबर आणि मणिग्रीव अशी त्यांची नावे होती. त्या ज्याला बांधलेलं होतं त्या उखडामधून जोरात त्याला जो धोसा दिला की त्यातून ते जे मणिग्रीव आणि नलकुबेर त्या ठिकाणून प्रागट्य झाले. गोपाल कृष्ण भगवंतांनी त्यांचा उद्धार केला. आणि अशा प्रकारे भगवंतांनी पुढे यमलार्जुनाचा उद्धार करत पुढे सुंदर लीला केली. ज्या नलकुबर आणि मणिग्रीवला भगवंतांनी त्यांचा उद्धार केला. आणि हे दोघं उन्मत्त झालेले होते त्यावेळेस भगवंतांच्या हातून यांचा उद्धार होईल असं नारद महर्षींनी हा कथाभाग या ठिकाणी सांगितला. पुढे भगवंतांनी गोकुळामधून वृंदावनात जातानाच्या वत्सासूर आणि बकासुराचा उद्धार कशा प्रकारे केले ती कथा या ठिकाणी सांगितली. की नंदादीप गोप वीजच पडली की काय असं वाटून भगवंत त्या वृक्ष पडताना प्रचंड असा आवाज आला अशी एक लीला भगवंताची सांगितली. त्यामध्ये शुकाचार्य परीक्षिती राजाला सांगतायत, परीक्षिती राजा दोन्ही अर्जुन वृक्ष उन्मळून पडलेले असताना असं दृश्य त्या ठिकाणी लोकांनी पाहिलं. हे एवढे मोठे बलाढ्य असे वृक्ष कोणी या जमिनीवर पृथ्वीवर पाडले ही लीला पाहण्यासाठी सर्वांना हे कोणी केलेलं असेल हा विचार सर्वांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आला. त्यावेळेस एके दिवशी भगवंताच्या द्वाराजवळ एक फळं विकणारी बाई त्या ठिकाणी आली आणि ती फळं घ्या असं म्हणू लागली. त्यावेळेस भगवंत बाहेर आले आणि भगवंतांनी त्या बाईला म्हटलं काय आहे तुमच्याकडे? म्हणे माझ्याकडे फळं आहेत. म्हणे तुम्ही घ्या. देवाला ते फळं दिलं आणि भगवंताला ते फळं दिल्यानंतर भगवंतांनी तिची जी टोपली आता रिकामी झालेली होती ती टोपली रत्नांनी पाचूंनी त्या ठिकाणी सर्व मौल्यवान वस्तूंनी भरून त्या ठिकाणी तिला दिली. तिने ओळखलं हा जीव जो आहे हा साधारण जीव नाही. भगवंताला तिने ओळखलं. जिथे होती तिथूनच भगवंताचं दिव्य दर्शन त्या ठिकाणी घेतलं आणि तिथून ती निघाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुन्हा